पण आपण तुम्ही गणपती बघितला तारदेवचा राजा, तारदेवचा विघ्नहर्ता आणि तुळशीवाडी हे मुंबई सेंट्रल वेस्टला बसतात. तर फायनली भावांनो आलेलो आहे बाप्पा बर्फानीला. हा आहे पंचशीलचा विघ्नहर्ता. आलेलो आहे भावांनो आपण मुंबईच्या मोऱ्याकडे. फायनली कामाठीपुरा दर्शन करून झालेलं, म्हणजे खूपच कामाचा महाराजचा एंट्री गेट. हरवलं नाही म्हणजे गणराजचा गेट. तर रात्रीचे वाजलेले आहे 1:45 आणि शोध चालू आहे गिरगावच्या राजाचा. तर आहे गिरगावच्या राजाचा मेन एंट्री गेट. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आलो आहे मुंबई सेंट्रलला, म्हणजे तारदेवचा राजा कवर केल्यानंतर मी शूट करतो. आता चाललो आहे तारदेवच्या विघ्नहर्ताला, नंतर तिकडनं कामाठीपुरा, मग गिरगाव, असे काही सिक्वेन्समध्ये आम्ही जाणार आहोत. तर बघू काय काय कवर होतं. थोडासा उशीर झाला आज, तर बघू जे जे कवर होईल ते तुम्हाला दाखवू द्या. आता बाप्पाचं दर्शन करू. तर भेटू आता डायरेक्ट तारदेवच्या विघ्नहर्ताला. तारदेवच्या विघ्नहर्ताचं दर्शन घेऊ. आता आम्ही आलो आहे तुळशीवाडीच्या महाराजाला. जस्ट समोरच बोर्ड आहे, पोचले पण बघू शकतो. तुळशीवाडीचा महाराजा. तुळशीवाडीचा महाराजाचं दर्शन घेऊ. आता आम्ही चाललो आहे कामाठीपुराला. म्हणजे आता हे जे पण आपण तुम्ही गणपती बघितला तारदेवचा राजा, तारदेवचा विघ्नहर्ता आणि तुळशीवाडी हे मुंबई सेंट्रल वेस्टला बसतात. आता आम्ही चाललो ईस्टला कामाठीपुराला बाप्पा बर्फानी आणि मुंबईचा शुभंकर ह्या मूर्ती कवर करायला, म्हणजे बाप्पांचं दर्शन घ्यायला. बाप्पा बर्फानीचा जो रूट आहे, ज्या समोरच जर तुम्ही सरळ आहात तर तुम्हाला ही मूर्ती खूप सुंदर बाप्पाची बघायला भेटेल. पेट्यामध्ये खूपच भारी आहे.
कामाठीपुराचा महाराजा. हा आहे पंचशीलचा विघ्नहर्ता. कामाठीपुराला जास्त 5 आलेलो आहे भावना आपण मुंबईच्या मोऱ्याकडे. आपण कामाठीपुराला बसतो, मला आयडिया नव्हती हा कामाठीपुराला बसतो. आलेलो आहोत मुंबईचा मोर्या. खूपच सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. पण मागे आपला भारत देश. ऐसा शंकर शोभे वनमाळ गळा. जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी कामाठीपुरा दर्शन करून झालेलं. म्हणजे खूपच कामाठीपुरा मला वाटलं ना, मी पहिल्यांदा आलो. बट खेतवाडी कशी आहे, खेतवाडी पहिली दुसरी तशी कामाठीपुरात पण तसंच आहे. कामाठी पहिला 6वा 7वा. आता आलो आहे कुंभारवाड्याच्या सम्राटकडे. आहे कुंभारवाड्याचा सम्राट. सम्राटचं दर्शन घेऊन आता आम्ही आलो आहे कुंभारवाड्याच्या महाराजाकडे. कुंभारवाड्याचा महाराजचा एंट्री गेट. इकडे अजून एक बाजूलाच डिटेल करा. मला बोलला आहे
कुंभारवाड्याच्या महाराजाचं दर्शन घेऊन आता आलो आहे कुंभारवाड्याच्या गणराजकडे. सेमच लेंथ आहे आजूबाजूला, जसे खेतवाडीला असतात तसेच. आता समोर आहे कुंभारवाड्याचा गणराज. कुंभारवाड्याच्या गणराजचं दर्शन घेऊन आता चालू आहे पारसीवाड्याकडे. खूपच सुंदर मूर्ती होती, खूपच सुंदर. विठ्ठल देवाच्या रूपात हा ही खूपच सुंदर मूर्ती. भावांना आता आपण आलेलो आहे पहिली सुतार गल्ली, बाप्पा राजा. त्याच रूटनी जर तुम्ही तिकडनं बाहेर आलात तोच रूट सरळ सरळ चालत द्या आणि तुम्हाला मग पहिली सुतार गल्ली भेटेल. बाप्पाराचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय रे भाई? पारशीवाड्याचा धुंदीविनायककडे. पारशीवाड्याचा धुंदीविनायकचा एंट्रेस तर खूप भारी आहे. आगमनाला पण होतोय आम्हाला. गणसंकलमधूनच निघाले. होय बापरे, खूप भारी खूप भारी. हरवलं नाही म्हणजे भारी आहे रे, एंट्री भारी आहे. खर्च केला भाई, मेहनत आहे. गुफा आहे गुफा. पारशीवाडीचा धुंदविनायक. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती होती. मुंबादेवीचा गणराजचा गेट. मुंबादेवीचा गणराज. विठ्ठल देवाचं रूप.
खत्तरगंडी. खूप सुंदर. मुंबादेवीचा गणराज आणि दुसरी खत्तरगली बाजूला का बघू शकता, त्या साईडलाच आहे. त्या दोन्ही बाप्पाचं दर्शन घेऊन तर आता चाललो आहे भुलेश्वरच्या राजाला. समोरच आहे, त्याच लेन्समध्ये समोर आहे. ही आहे भुलेश्वरच्या राजाचे एंट्री गेट. काय भारी एकदम गोल्ड नेममध्ये, गोल्ड कलरमध्ये नाव लिहिलं भुलेश्वरचा राजा. भुलेश्वरचा राजा. भुलेश्वरचा विघ्नहर्ता. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती महादेवाच्या रूपात. तर भुलेश्वरचा राजा आणि भुलेश्वरचा विघ्नहर्ताच्या बाप्पाचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललो आहे गिरगावच्या राजाला. खूप 12:30 वाजलेत म्हणून एवढं फास्टमध्ये एक धावपळ पूर्ण धावपळ. 12:30 वाजलेत. एकची शेवटची ट्रेन आहे, ती पण गेली. मग बसा इथेच बोंबलत म्हणून एक फास्टमध्ये मी शूट करतो आहे. फास्टमध्ये चाललो आहे. तर हा आहे भावनो गिरगावचा विघ्नहर्ता. रात्रीचे वाजलेले आहे 1:45 आणि शोध चालू आहे गिरगावच्या राजाचा. तर जस्ट गिरगावचा विघ्नहर्ता गावला. खूप सुंदर मूर्ती होती बाप्पाची. आता चाललो आहे गिरगावच्या राजाकडे. घरी कधी जाणार आहे मला नाही वाटत, आम्हाला घरी नेणार आहे आज आहे ते मुक्काम. आहे गिरगावच्या राजाचा मेन एंट्री गेट. आम्ही एंट्री मागून केली. फायनली भावांनो गिरगावच्या राजाचा एंट्री गेट सापडलेला आहे. चाललो आता गिरगावच्या राजाकडे. बॅकग्राऊंडला बघू शकतो खूप सुंदर अशा लाईटिंग लावलेल्या आहेत. बाप्पाचे दर्शन घेऊन धावपळीने 10 मिनटं बाकी आहेत. 10 मिनटांनी ट्रेन गेली मग इकडेच गिरगावात, मग डायरेक्ट 5 वाजता घरी. आता चाललो आहे धावपळत. भाई लिटरे मला मस्करी नाही वाटत आहे. एका तासामध्ये नाही म्हणून किती बाप्पा कवर केले ना. मग मुंबई सेंट्रलला उतरलो, तिकडनं गिरगाव पूर्ण चालत कामाटीपुरा म्हणजे तारदेवचा राजा आणि आता मग सुतार गल्ली गिरगाव. तर चालत चालत खूपच बाप्पाचं कवर केलेलं आहे. तर चाललो आहे घरी. तर चॅनलला काय करायचं, लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं. कारण आज अक्षरशः एवढा मी दमलो आहे. एका तासामध्ये एवढे जेवढं शक्य होईल एका तास पण नाही, तुमच्या इच्छेखातीर फक्त आम्ही एवढं कव्हर अप केलंय. धावपळीचे केले मुंबई सेंट्रल पासून. आता आम्ही चर्नी रोडला आलो. म्हणजे तुम्ही विचार करा आज खूप किती स्टेशन आम्ही कव्हर केली आहेत.
आणि खूप सारे गणपती. बट जी मजा येते बाप्पाचा ना, हात जो पाठीशी असतो तेव्हाचीच ताकद मिळते आपल्याला. आणि आय थिंक सो आजच्या दिवसासाठी खूप झालं. मला म्हणजे एक्सपेक्ट नाही होतं की मी घरी जातो असं. मला वाटलं की इथेच आहे आज माझा मुक्काम. बट चाललो आहे घरी, धावपळ पूर्ण नाही बोलून धावतच होतो. आता चाललो आहे घरी. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.